सुपर 8चा दुसरा सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. टाइम चालू होतोय, पंच इशारा करतायत. लेट्स प्लेचा 10:22 मिनिटाला चेंडू पडतोय. खरं तर क्षेत्ररक्षण टीम याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं. आता तुम्हाला देखील वेळेत 6 षटके कंप्लीट करायचे आहेत. लेट्स प्ले. एरवड्याचा स्टार करेल गोलंदाजी आकाश पंचमुखकडं आपण पाहतो चेंडू सोपवला जातोय. यंग टॅलेंट गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत. तर लोहगावचा स्टार खेळेल आज मैदानाच्या आतमध्ये अनुराग स्वेन मिस्टर 360 ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. सभा मॅचकडे आकाश पंचमुख तयार. पहिलाच बॉल तोफा होता मित्रांनो, फुलटॉस होता. खरं तर बॅटल स्वीपचा प्रयत्न राहिला. एका बाजूला रिटेंग्रेचे खेळाडू देखील इशारा करताय, कारण की त्यांना माहिती होतं या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते. संकेत कंद एका बाजूने, दोनही यंग टॅलेंट जोडे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लोहगावकडनं देखील. सचिन आबा गरुड या मंच एसपी स्पोर्ट क्लब लोहगाव हा संघ एका बाजूला आता बॅटिंग करतायत. पहिला चेंडू आकाशचा चांगला टॉट बॉल येतोय. ओहो, ओरपीट चेंडू त्याला समोरच्या बाजूला खेळलं जाईल. दणदणीत खणखणीत चौकार. स्विनच्या बॅटमधनं चौकार येतोय. हो, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, गडबड, रनआउटची संधी. ओहो, चेंडू हातामध्ये आला नाहीये. चाणक्य राहावं लागेल. आज एका धावेला महत्व आहे. चांगला कमबॅक करणारा बॉल आकाशचा टप्पा चांगला आहे. ज्या वेळेला आकाशनं पुढे चेंडू टाकलेत ना ओव्हर पिच, त्या वेळेला त्याच्या चेंडू गोलंदाजीवरती मार पडलेत आणि गुडलिंग स्पॉटवरनं ज्या वेळेला चेंडू वळवलेत ना आकाशनं, त्या वेळेला बचाव झालाय. खरं तर इथून मागे आम्ही लोकेशनना देखील पॉवर प्लेचे षटकं टाकताना पाहायला मिळाले. आज थोडंसं आकाशला तुम्ही समालोचन एनकडनं, अवघड एनकडनं आज गोलंदाजीला आणलंय, परंतु चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आहे. याआधी लोकेशननी या एंडने गोलंदाजी केली आहे. चबा मॅचकडे आकाश तयार. विकेटचा प्रयत्न करायचा आहे, संपर्क नाहीये. तिथं आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. या वयात इतका चांगला स्पेल तुम्ही पाहता. खरं या गोलंदाजाकडे इतका चांगला स्विंग आहे ना, चांगला टप्पा देखील पाहायला मिळतोय, चांगली ऍक्शन आहे. चांगला तुम्ही पाहता चेंडू घर फिरवतोय. 5 धावा आकाश पंचमुख पहिले षटक टाकत असताना ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा ट्राय केला, तिथं आपण पाहतोय फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. वाईटच्या रूपात धावसंख्या पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती. हॅलो, हॅलो, पहा मित्रांनो, विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट इथं आपल्याला पाहायला मिळते आहे. संकेत कंद होईल बात. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी आपण पाहतोय. अभिजित भोले यांचा आपण पाहतोय. चांगला झेल तिथं आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपला. संकेत कंद बाद होईल. खरं तर गॅप पण फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फायलेकच्या डोक्यावर चेंडू उडवायचा होता, तिथं संपर्क चांगला झाला नाही. टॉपेज चेंडू घेतोय आणि मोठी विकेट येते. आकाश पंचमुखला मिळते पहिले यश. या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. विस्कोळीत आणतोय डाव फलंदाजी करणाऱ्या टीमचा असं मी म्हणेल आकाश पंचमुख. अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे. आज विनायक वाजे लोहगावचा असा देखील एक युवा गोलंदाज होता, त्यानं फक्त 2 धावांचे षटक टाकलं, 3 विकेट घेतल्या. त्यामुळे खरं तर मापक धावसंख्येवरती अझरबाई खान अंगण फायटर्स एरोडा टीम जी जाताना पाहायला मिळेल. जर ते षटक मोठ्या धाव्यांचं झालं असताना तर आज 90+ देखील धावा झाल्या असत्या. हे जर तर आहे, परंतु आज पाठलाग करायचा 70 धावसंख्येचा जो पण मॅचमध्ये पाहणार आहोत. 69 बनवल्या प्रथमतः एरोडा टीमनं, तर लोहगाव टीमच्या समोर 70 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. न्यू बॅटल तुम्ही पाहताय, ताकदवर ब्लास्ट. सनी आलेत मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील काय चेंडू फिरलाय. हे टप्पा खर्च चांगला म्हणावं लागेल. पहिलं षटक संपलं. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात. फक्त धावा दिल्या आकाश पंचमुखनं 6 धावा आणि 1 गडी बाद. 6 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू
हॅलो, शेवटची चेंडू आपण पाहतोय. शिल्लक राहिले 30 आणि 64 धाव्यांची गरज आहे. थोडंसं समजून घ्या. एक 5 मिनिटांमध्ये तांत्रिक अडचण दूर होईल. त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे आपण जाऊयात. 30 चेंडू आणि 64 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. तर आपण पाहतो आता गोलंदाजीच्या मार्कवरती लोकेश परदेसी एरवडा एक्सप्रेस क्रिकेटच्या पटलावरती धावेल. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज ज्यांना आपण पाहतोय पा दिवस गाजवला. खरं तर दिवस क्रमांक 3 तुम्ही पहा ज्या गोलंदाजानं प्रभावित केलं तो वेगवान गोलंदाज. आता लोकेश तुम्ही पाहताय मुख्य बॅनर एंडकडनं विशाल भाऊ आणि आयोजन कमिटीच्या बॅनर एंडकडनं तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर 360 अजून शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असेल का अनुराग स्वेनची? अनुरागला घेर बदलावं लागेल. आज त्याच्यावरती मोठ्या नजर आहेत. मोठी पारी त्याला आज खेळावी लागेल. यावेळेला अक्रॉस द बॅट फटका खेळायचा. गुडघा टेकवला तिथं आपण पाहतोय. परंतु वेग इतका चांगला आहे ना लोकेशचा, भन्नाट वेग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तितका वेळ तो तुम्हाला देणार नाही पॅडल स्वीप करण्यासाठी. चेंडू मिडल करावे लागतील. थर्ड बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 6 वरती धावफलक स्थिर आहे. मॅच बदलली. शेवटचे 29 चेंडू शिल्लक आणि आपण पाहतोय 64 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. एक एक फटका खेळावा लागेल. पॉवर प्ले मध्ये मोठमोठ्या धावा वसूल कराव्या लागतील. आज सुरुवातीला काय घडलं, एरवडा टीमनं पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा वसूल केल्या, त्यामुळे इतका मोठा फायटिंग स्कोर उभा राहिला आहे. लोकेश तयार हो. या वेळेला गॅप मध्ये फटका खेळला. अनुरागच्या बॅट बंद. क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू सीमा पार. चौकार. चारी दिशेनं फटके खेळतो. आज ती फटकेबाजी पाहायला मिळणार का? एक चौकार जर आलाय खरं तर अनुराग यांच्या बॅटमधनं लोकेशवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न राहतोय. ओहो, डान्सिंग डाऊन द. यावेळेस देखील चांगला तडाखा. बिग प्रहार. खणखणीत तंदणीत चौकार. मी आधी देखील म्हणलो ही विकेट संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. अनुराग स्वेन क्लास फटके खेळतोय. कोणतेही रिस्की फटका नाही असं मी म्हणेल. गॅपमध्ये फटके आलेत. त्यानंतर स्टेप आउट करून देखील गॅपमध्ये समोरच्या बाजूला स्ट्रेट टू द ग्राउंड चेंडू पाहायला मिळतोय. चौकार आलेत. हॅट्रिक बॉल. यावेळेला देखील अक्रॉस द बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. गॅपमध्ये चेंडू चाललाय. लागोपाठचा तिसरा येणार का? हो, तिसरा आलाय. हॅट्रिक पूर्ण. चौकार हॅट्रिक. 8वी पूर्ण होताना पाहायला मिळते. खणखणीत चौकार. प्यार भरे फटके खेळतोय असं मी म्हणेल. लागोपाठचे 3 आलेत. मॅच बदलली मित्रांनो. 26 चेंडू 52 वरती सामना आला. हे 3 चौकार लोकेश वरती चढवलेला हल्ला आणि सामन्याला कलाटणी देत आहेत. मॅचची गुणवत्ता बदलून टाकली. अनुराग स्वेन मिस्टर 360 काय फटके खेळतोय अनोखे. ओहो, यावेळेस फाईल गेला. क्लास दर्जा ब्रँडेड खणखणीत चौकार. थँक्यू. आता कॅप्टन पुढे देखील प्रश्न आहे की चारही दिशेला पहिला कुठे आला? पॉइंटला आला. दुसरा लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. तिसरा डीप मिड विकेट झोन मध्ये. तर चौथा फाईल लेगला खेळला. म्हणजे चारही दिशेला 4 चौकार खेळलेत. क्लास आहे या खेळाडूकडे. टॅलेंट आहे मिस्टर 360 कडे. अनुराग स्वेनची बॅट बोलतीये. लागोपाठचे 4 आलेत. यावेळेस समोरच्या बाजूला हवाई जलवा. बिग 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 षटकार.
खेळ आवडला असेल टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. एका षटकात खेळले 4 चौकार आणि 1 षटकार आणि या षटकात वसूल केल्या तब्बल 22 धावा वसूल केल्यात. मॅच बदलली. सामना कुठे होता, सामना आला कुठे. 24 चेंडू आणि 42 वरती मॅच आली आहे. सामना हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. 70 धावा देखील आता कमी वाटू लागलेत या मैदानावरती. आज जर पाहिले तर मातब्बर खेळाडू आहेत. मिस्टर 360चा क्लास तुम्ही पाहताय. आकाश पश्चिमोकडे टीम पुन्हा एकदा जाते कारण की या गोलंदाजानं प्रभावित केले. पहिल्या षटकात फक्त तुम्ही पाहताय 6 धावा ज्या आपण पाहतो दिल्या होत्या त्या आकाशकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. कमबॅक करण्याची क्षमता आकाश पंचमुकडे देखील. एरवड्याचा युवा स्टार दाखवणार का पुन्हा कमबॅक करून, तर साथ द्यावी लागेल. दुसरा बॅटल सनी यांना देखील चांगली बॅटिंग अनुरागकडनं पाहायला मिळते. तर साथ देणार का सनी देखील. ते देखील मोठा ब्लास्ट आहे लोहगावचा. ती फटकी येणार क्या, कारण की आता पॉवर प्ले कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला अनुरागने याआधी. आकाश तयार. यंगस्टार हो यावेळेला कट केलाय. गप्पा शेवटी खेळलाय. क्षेत्ररक्षण दुर्बल येतोय. ओहो इथं आपण पाहतो एक सिंगल मिळणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं तिथं आपण पाहतोय दिनेशचं जे पाहायला मिळत आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. दोनही संघ जर पाहिले मित्रांनो खरं तर आजच्या दिवसामध्ये मातब्बर संघ आहेत. काल कॉलबॅक बंद तुम्ही पाहताय खरं तर टीम वरती येताना पाहायला मिळते. अंगण फायटर संघ आपण पाहतोय तिसऱ्या दिवशी सुपर 8 ला गेला तर कॉलबॅक बंद लोहगाव टीम तुम्ही पाहताय. खरं तर SP स्पोर्ट क्लब सचिन आबा गरुड मंच संघ कॉलबॅक बंद वर आले. ते देखील आज चांगला खेळ दाखवतायत. इथं देखील चांगला बॉल थांबवलं जातं या षटकात. आकाश पंचमुख टॅलेंट आहे. युवा टॅलेंट पाहायला मिळतं. एरवड्याचं काय कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे. परंतु आता अनुराग यांना देखील स्ट्राईक वरती आणलंय. हे बॅटल रंगेल खरं तर आकाश पंचमुख विरुद्ध सामना पाहण्यासारखा असेल. अनुराग स्वेन ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू जर पाहिले एकमेकांवरती भारी कोण असेल हे देखील आपण पाहणार आहोत. ताकदवर खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत. आकाश तयार. हो यावेळेला आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा आहे. बॉटम एज चेंडू लागतोय. वा टाळ्यांचा गजर होतोय. खरं तर एका बाजूला आकाश पंचमुख साडी फॅन फॉलोअर्सला आशा आहे. खरं तर एरवडा टीम यजमान आहे त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. पण तो लोहगाव टीम जर पाहिले ना तर संपूर्ण लोहगावचं लक्ष ऑनलाईन या स्पर्धेकडे लागलंय. कारण की लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या पहिल्या सामन्यामध्ये आज सुपर 8च्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय सर्व गडा रसिकांचं लक्ष लागलंय. कोणती टीम सुपर 8चा आजचा दिवस गाजवणार. 29 धावा धावपलकावरती. वा इथं देखील आपण पाहतोय चांगला बॉल तिथं खरं तर पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाकडे काहीशी विचारणा आली आहे. खरं तर आपण पाहतोय शशी यांचं इष्टरक्षण पाहायला मिळतंय. इष्टरक्षण सुरेख आहे की नाही चेक केलं जाईल. फलंदाज बाद आहे की नाही चेक केलं जाणार आहे. बरं घ्या तो मग तुमचा ड्रिंक्स ब्रेक पुन्हा घेता येणार नाही. आता जर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा असेल तर पुन्हा ड्रिंक्स ब्रेक नाही. चला दोन्ही संघाचे 12वे खेळून ड्रिंक्स ब्रेक आपण याच कंप्लीट करतोय. ताबडतोब पाणी घेऊन जा. बॅटिंग टीम लक्ष द्या. पंच इशारा करतायत. या निर्णयाची प्रतीक्षा असेल. कोणत्या बाजूला निर्णय जाणार. बॅट्समन आउट असेल तर क्षेत्ररक्षकांना टीमच्या बाजूला निर्णय जाईल. एकोणतीस धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. टिक टिक वाजत असेल खरं आज मनामध्ये खेळाडूंच्या. रेड सिग्नल येणार का ग्रीन सिग्नल पाहावं लागेल. 29 धावा ज्या यादी आपण पाहिल्यात. महाराष्ट्रातील नामवंत तीनही पंच तुम्ही बघता आपल्या स्पर्धेसाठी आहे. आदरणीय अमरजी साठे सर, शिरूरवरनं पुण्यावरनं महबूब सर यांना तुम्ही पाहताय. शुभमजी गाडे सर तिन्ही पंचांचं चांगलं कामकाज गेले 4 दिवस आपण पाहतोय. आज स्पर्धेचा 5वा दिवस. सुपर 8चा थरार क्रीडा रसिकांनी सकाळच्या सत्रातच गर्दी केली. आज सायंकाळी खचाखच एरवडाचं हे मेंटल ग्राउंड तुम्हाला भरलेलं पाहायला मिळणार आहे. कारण की आज 8 संघांचे फॅन फॉलोअर्स येणार आहेत. जे वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये 8 संघ आलेले आहेत सुपर 8मध्ये. कारण मोठी गर्दी आज क्रीडा रसिकांची सायंकाळच्या सत्रात आपण पाहणार आहोत. कारण की आज कोणते संघ बक्षीसपात्र फेरीसाठी जाणार त्यासाठी आजचा दिवस आहे. निर्णयाची प्रतीक्षा लागून आहे.
लाईव्ह टेक्निशियन्स सर्व टीमचं कौतुक करतो. खरं तर आपण पाहतोय बस टेनिस क्रिकेटला आपण पाहतोय काय सोन्याचे दिवस आलेत. खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जासारखे लाईव्ह प्रक्षेपण असेल, खिळपट्टी असेल, चेंडू तुम्हाला प्रत्येक इनिंगला खेळाडूंच्या अंगावरती आकर्षक किट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ज्या काय आपण पाहतोय नवनवीन बॅट्स टेनिस विश्वामध्ये देखील येत आहेत. चांगल्या दर्जाचे चेंडू येत आहेत, षटकार चौकार जास्त पाहायला मिळतात. आणि आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी देखील आंतरराष्ट्रीय दर्जासारखी प्रेक्षक गॅलरी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये उभारली आहे. सर्वांना सावलीमध्ये आनंद घेता यावा यासाठी प्रेक्षक गॅलरी आहेत. खरं तर आम्ही विनंती करेल जे कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक राजा आहेत तुमच्यासाठी गॅलरी आपण बनवलेल्या आहेत. गॅलरीमध्ये आपण येऊन बसा, तिथून देखील चांगला आनंद घेता येतोय. कारण की जसं ऊन कमी होईल त्यानंतर तिथे गेलात तरी चालेल, बरं उन्हामध्ये बसण्यापेक्षा तुम्ही गॅलरीजमध्ये बसा. नॉट आउट ग्रीन सिग्नल येताना पाहायला मिळतोय. नॉट आउट आहे जबा मॅचकडे धावफलकावरती 29 धावा यादी आपण पाहतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 20 आणि 41 धाव्यांची आवश्यकता. मॅच बदलतीये. आकाशचं हे चांगलं षटक युवा गोलंदाज प्रभावित करतोय अझरवाई खान अंगण फायटर्स गणेशदादा बाबर यांच्या टीमसाठी जे आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश तयार. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये 20 चेंडू 41 धाव्यांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. अजून एकही सुपर ओव्हर झाली नाहीये या स्पर्धेमध्ये. आज होणार का सुपर एट मध्ये पाहावं लागेल. युवा टॅलेंटनं प्रभावित केले, परंतु आता रंग बदलणार का अनुराग पुन्हा एकदा. हो यावेळेला अनुक्या स्टाईलनं डोक्याचा वापर केला जातोय. आउटफील्ड वेगवान क्लास पुन्हा एकदा अनुराग स्वेनचा पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. खरं तर आपण पाहतोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आज आठवण करून देतात अनुराग स्वेन. कारण की जे फटके खेळलेत ना त्यांना आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये असेल, त्यानंतर माइंडचे फटके जे आहेत जितक्या वेगाने चेंडू आले तितक्या माइंडनं त्यांना फटके फक्त गॅपमध्ये खेळलेले आहेत. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 19 चेंडू 37 धाव्यांची आवश्यकता. 19 चेंडू 37 वरती मॅच झाली आहे. बॅटिंग टीम सचिन आबा गरुड यवमानच्या SP स्पोर्ट क्लब लोहगाव टीमच्या समोर हे आव्हान असणार आहे. यावेळेला ओरपे चेंडू होता, उडवला चेंडू हवेत. ओहो कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेला ट्राय. आउटफील्ड पहा किती मोठी आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. खूप दूरवरनं यावं लागतं खेळाडूंना देखील. एक मोठं मैदान या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्ही पाहतायत. इथं ज्याच्या मनगडात पावर त्याने खरं तर षटकार खेळले असं मी म्हणेल. षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. समीकरण आहे शेवटच्या 18 चेंडू शिल्लक 35 धाव्यांची आवश्यकता. मापक आव्हान आहे दोन्ही टीम साडे, परंतु आता निर्णायक गोलंदाजी कोण करणार. म्हणजे निम्म्या बनवल्या 3 षटकात 35 झाल्यात मंडळी, तर अजून 18 चेंडू म्हणजे निम्मे इनिंग आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. निम्मा डाव मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 18 चेंडूत 35 झाल्यात, 18 चेंडूमध्ये 35च बनवायच्यात असं समीकरण आहे. त्यामुळे बॅटिंग टीम ॲडव्हान्टेजमध्ये असेल तर आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला ताकद लावावी लागेल. इथून पुढची निर्णायक षटकं कोण टाकणार त्यासाठी आता आमंत्रित केलेच जात आहे. कारण की ड्रिंक्स ब्रेक टीमनं याआधी घेतला, त्यामुळे आता ड्रिंक्स ब्रेक कोणताही नसेल. म्हणजे इतकं काटा नियोजन आहे. वेळेचं बंधन नियमांचं पालन करून खेळली जाणारी ही स्पर्धा म्हणजेच वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024. काही संघांनी चुका केला, त्यांना पॅनल्टीला सामना करावा लागला. म्हणजे इतकं अचूक नियोजन खरं तर आपण पाहतोय सचिनदादा असतील, भरतदादा, असलमबाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही अशी काळजी देखील काल देखील कित्येक क्रिटिकल डिसिजन उभे राहिले होते, त्यावरती देखील चांगलं सोल्युशन काल तुम्ही या स्पर्धेत पाहिलेलं आहे. तिने आयोजक कमिटीचं पुन्हा एकदा कौतुक करेल. चौवा मॅचकडे षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज आसिफ शेख आलेत. ओहो कलात्मक कलात्मक इथं देखील गडबड. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. बॅटमधनं शानदार चौकार येतोय. फक्त डोक्याचा वापर करतात हे दोन्ही फलंदाज. कोणती ताकद लावत नाही, माइंडचा वापर आज होतोय.
कारण की जशी गॅप पाहिले तसे चौकार आलेत. खरं तर फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला चाणक्य राहावं लागतं. आउटफील्ड इथे खूप वेगवान आहे कारण की उतार पाहायला मिळतोय. तिथं जर चेंडू निघला ना यष्टीरक्षकाच्या हातामधनं तर तिथं आपण चौकारच पाहणार आहोत. इतके आउटफील्ड सुंदर आहे. गोलंदाज तयार आसिफ शेख. हो यावेळेला गॅपने फटके खेळला. पुन्हा क्षेत्ररक्षक फार दूरवरती. अनुराग पहिली धाव वेगाने घेतोय. दुसऱ्या धावेला देखील ट्राय तुम्ही पाहताय. फेक येईल तोपर्यंत 2 धावा आहेत. चतुराई दाखवली जाते. माइंडचे फटके कारण की डाव घेऊन खेळणारी बॅटिंग पाहतोय. सामना हलका करतायत बॅट्समन. मॅच आली आहे शेवटचे 16 चेंडू आणि 29 धावेंची गरज. सामना बदलतोय. आसिफ देखील चांगले चेंडू टाकतायत. धावा देखील एक चौकार आला त्यानंतर कमबॅक करणारा बॉल. रिव्हर्स स्विच हिट. सनीचा जलवा. चेंडू जाईल खणखणीत. चौका 4 धावा. धन्यवाद डीजे. पा मित्रांनो सनी देखील रंग बदलतोय. सनीकडे देखील फटका आहे तो देखील दाखवताना पाहायला मिळतोय. स्विच हिटचा चांगला प्रयत्न केला अनुरागाने. सनी ही जोडी अशी आहे चांगली भागीदारी या जोडीने रचलेली आहे. सुरुवातीला आज तुम्ही पाहताय एक फलंदाज लवकर बाद झाले. संकेत कंदाज कामगिरी करू शकला नाही. संकेतने आज थोडं नाखुश केलं. त्यानंतर जसे सनी आलेत ना चांगले अनुरागला साथ देतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. एक मोठा फटका आला की दुसऱ्या चेंडूला सन्मान देत आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करा. खरपूस चेंडूचा खरपूस म्हणजे खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. हे आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. ज्याला हा खेळ जमला त्याला क्रिकेटचा खेळ खेळता आला असं मी म्हणेल. ती टीम आज खरं तर लोहगाव संघ असा खेळ दाखवत आहेत. सचिन आबा गरुड या मंचाचं कौतुक असेल. चांगली बॅटिंग केली. 46 धावा धावपलकावरती आहेत. 14 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू 24 वरती मॅच आली आहे. गोलंदाजांना ताकद लावावी लागेल खरं तर अंगण फायटर्स अझरबाई खान गणेश दादा बाबर अँड कंपनीला. फुल टॉस चेंडू आजच्या दिवसातला सर्वात लांबचा बिग षटकार. तीन दिवस डिफेंडिंग चॅम्पियन खरं तर म्हणावं लागेल ही टीम लोहगाव. गोलंदाजीमध्ये सामने जिंकलेत परंतु आज बॅटलची कमाल तुम्ही पाहताय. अनुराग स्वेनला फुलटा चेंडू टाकणं म्हणजे यमराजांच्या घरात डोकावल्यासारखं आहे. तो तुम्हाला माफ करणार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा अनोख्या स्टाईल चेंडू हवेत. निर्णायक झेल. ओहो गडबड. झेल ड्रॉप. अनुरागला जीवदान. मॅचचं टर्निंग. चौकार येतोय. 4 धावा. चौकार. स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी स्वर्गाची. आता मॅच आली 12 चेंडू आणि फक्त 14 धावेंची गरज. जेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस का म्हणलं जातं नेणार काळ सांगेल. अनुराग स्वेनची खेळी सांगेल मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहतोय त्यानं चेंडू खेळलेत 16 चेंडू खेळलेत आणि 43 वरती नाबाद आहे. म्हणजे या स्पर्धेत दुसरं अर्धशतक कंप्लीट होणार का. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी क्रिकेट क्लब संघाचा रन मशीन कौशल टिंगरेच्या नावावरती आहे. तर आज अनुराग स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक कंप्लीट करणार का. एक झेल सुटला. आज मॅचची गणित बदलली. 4 धावांचा बोनस आला. पाहिजे आता कोणता गोलंदाज टाकेल निर्णायक षटक. 12 चेंडू 14 वरती मॅच. हे षटक जर लोक चांगलं टाकत असतील ना तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय खरं तर कमाल करावी लागणार आहे. यावेळेला आपण पाहतोय कव्हरला फटका खेळला. क्षेत्ररक्षक ओहो इथं देखील दूरवरती क्लासिकल दर्जेदार सनी देखील थांब. चौकार 4 धावा. तुम्हाला
या गोलंदाजावरती आतापर्यंत 5 चौकार 1 षटकार खेळलेत. आज लोकेश एक थोडेसे कमी पडतात असं म्हणेल टीम साडी. ताकद लावू लागेल लोकेश यांना देखील. मॅच बदलली आहे. ओहो, इथं देखील तुम्ही पाहताय काय फटके आहे. क्षेत्ररक्षण फार जोरवरती आहे. सिंगल वेगाने घेतली जाते. दुसरा फुटबॉल खेळला जातोय. चेंडू अडवावे लागतील अजून नाहीये. पहा मित्रांनो, भर दिवसा धावेंची चोरी 3 धावा आल्यात. वा अनुराग, वा सनी असं मी म्हणेल. दोन्ही खेळाडू प्रभावित केले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 धावेंवरती. मॅचच्या शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि बनवायच्या 7 धावा आणि एकट्या 7 धाव्यांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी. आता अनुराग स्वेलला येणार का मोठे फटके पाहावं लागेल. आणि अनुराग जर आज अर्धशतक कंप्लीट करत असेल तर संघाचे ओनर सचिन आबा गरुड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज होतं. परतावं लागेल. मिडल लिस्ट उडवली. मोठी विकेट. अनुराग स्वेन होतील बाद. एक चांगली बारी खेळलेली आहे. आहे युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी क्रिकेट क्लब धानोरी. कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी ताबडतोब संपर्क करा. प्लेइंग 11 मध्ये काही चेंज असतील तर या ठिकाणी लगेच कळवा, कारण की मॅच संपत आलेली आहे आणि या सामन्यातील पराभूत संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे दोन्ही टीम या ठिकाणी रेडी आहेत. जी टीम पराभूत होईल ती यानंतर सामना खेळेल. फक्त धानोरी टीमची कॅप्टन चला संपर्क करा. भरत दादा टिंगरे अँड कंपनी. 63 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठी विकेट तर घेतली. ट्विस्ट आणणारे चेंडू आता टाकावे लागतील. 9 चेंडू 7 वरती मॅच आली आहे.